समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। नायगाव तालुक्यातील हंगरगा गावचे महिला सरपंच सौ शोभाबाई किशनराव हणवटे हे असून अनुसूचित जाती आणि विमुक्त नवबौद्ध घरांच्या वस्तींचा विकास आदेश दिनांक 31 ऑक्टोबर 2025 मध्ये एका गावाला 40 लाख तसेच काही गावाला आराखड्यातील पूर्ण निधी म्हणजे 1 ते 3 लाख तर काही गावाला निधी बसत नसतानाही निधी दिला गेला, परंतु हंगरगा गावाला आराखडा आणि नियमानुसार 15 लाख निधी अपेक्षित असताना सुद्धा निधी दिला गेला नाही। याची चौकशी करून निधी देणे आणि आसमानी निधी वाटपाचा आराखडा तयार करणारे कनिष्ठ लिपिक के.जी. कलुरकर हे सन 2023 पासून आमच्या गावामध्ये निधी देण्यास टाळाटाळ करून वंचित ठेवून गावाला विकासापासून दूर ठेवण्याचं महापाप त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। यापूर्वी जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत आणि समाज कल्याण अधिकारी यांना निवेदन देऊनही तसेच जिल्हा नियोजन अधिकारी यांना ही तक्रारी अर्ज देऊन कुठलाच फायदा झाला नाही। हंगरगा गावामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 458 असल्यामुळे आराखड्यानुसार पंचवार्षिक योजनेत 40 लाखांपर्यंत निधी मिळेल असे अपेक्षित असताना वेळोवेळीच्या आदेशात गावचा आराखडा संबंधित कनिष्ठ लिपिक के.जी. कलुरकर हे प्रशासनाच्या समोर ठेवतच नाहीत। त्यामुळे कितीही पत्र देऊन कोणासही भेटून आमच्या गावाला निधी न मिळू देण्याचा चंगच त्यांनी बांधलेला आहे। आमच्याच गावाने काय त्यांचे घोडे मारले असतील असा सवाल महिला सरपंचांनी केला। कुलुषित बुद्धीचे कनिष्ठ लिपिक हे सन 2023 पासून गावाला डावलत आलेले आहेत। निधी पडलास तर ते तुमचा निधी नाही, तुम्हाला काम करता येत नाही असा खोडा घालून काम दुसऱ्याला वर्ग करण्याचे महापाप करतात, मानसिक त्रास देतात। मागासवर्गीय महिला सरपंच असल्यामुळे छळ करणे आणि कुचंबना करणे त्यांचे रोजचे झालेले। दिनांक 31 ऑक्टोबर 2025 जाक्र जिपणा साकवी प्रमा 2025 26 477 या आदेशात एका गावाला 40 लाखापर्यंत, काही गावाला पूर्ण आराखड्यानुसार कमीत कमी 1 ते 3 लाख रुपये देऊन यांचा कोटा पूर्ण केला जातो, परंतु आमच्या हंगरगा या गावाला 15 लाख रुपये निधी मिळणे अपेक्षित असताना त्याचा मात्र बिलकुल विचार करण्यात आलेला नाही। सन 2020 पासून त्याच्या दुटप्पी भूमिकेमुळे आम्ही कंटाळून गेलो आहोत। दिनांक 26/11/2025 रोजी संविधान दिनी माझे प्रतिनिधी समाज कल्याण विभागात 1 वाजता गेले असता के.जी. कलुरकर हे दुपारी 1 ते पावणे 2 पर्यंत त्यांच्या भ्रमणध्वनीवर मोकळ्या गप्पा मारण्यात व्यस्त होते। त्यांची कॉल हिस्ट्री जर तपासली गेली तर त्यांचे वेगवेगळे कारणाने हे समोर येतील। माझा सरपंचकीचा पंचवार्षिक योजनेचा कालावधी संपत आला असून ज्या प्रभागात मी राहते त्या दलित वस्तीच्या प्रभागातील मोठ्या प्रमाणात कामे अजून शिल्लक आहेत। निधी अभावी ते काम रखडून आहे। मी कोणत्या तोंडाने रोजच्या संबंधातील लोकांना उत्तर द्यावे हा खूप मोठा प्रश्न माझ्या समोर उभा आहे। एकंदरीत मी मागासवर्गीय म्हणून जिल्हा परिषद समाज कल्याण प्रशासनाकडून कुचंबण्याची शिकार झालेली आहे। त्या कनिष्ठ के.जी. कलुरकर यांच्या त्रासामुळे माझ्या गावचा विकास हा खुंटलेला आहे। सदरील मानसिक रुग्ण असलेल्या के.जी. कलुरकरांची चौकशी करून आराखड्यानुसार उर्वरित निधी द्यावा आणि त्या विभागातून के.जी. कलुरकर यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अन्यथा मी दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे। माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील याची नोंद घ्यावी असे आमच्या प्रतिनिधीशी बोलता असताना हंगरगा गावचे सरपंच शोभाबाई किशनराव हणवटे यांनी त्यांचे पती ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। बघूयात। काय नाव आहे मावशी तुमचं आज? शोभाबाई किसन हनवटे, हांगिरगा गावचे सरपंच। अच्छा, आपण जिल्हा परिषदला तक्रार दाखल केलेली आहे की कल्लूरकर नावाचे जे लिपिक आहेत ते मागासवर्गीय म्हणून तुम्हाला निधी देत नाहीत असा तुमचा आरोप आहे। खरी आहे का गोष्ट? बरोबर आहे। बरोबर आहे ना? अच्छा, काय कशामुळे अडवणूक करतात निधीसाठी? मागास टक्केवारी मागतात आहे, म्हणजे टक्केवारी मागतात तुमच्याकडे आणि टक्केवारी दिल्याशिवाय कामं देत नाहीत असा तुमचा आरोप आहे। अच्छा, किती वर्षापासून तुम्ही आता सरपंच आहात तिथं? 4 वर्ष। 4 वर्ष झाले का?
बरोबर. अजून काय काय कामं केली तुम्ही गावातले? गावातल्या नाल्या झाल्या 2, हं. रोडा झाल्यात. अच्छा. विकास करायचा आहे तर कोणते निधी देत नाही. करू दिल्या जात हां नाही. एकीकडे महाराष्ट्र शासन म्हणते की बाबा गावचा विकास झाला पाहिजे हां आणि विकासाबरोबरच अडवणूक सुद्धा केल्या जाते मोठ्या प्रमाणामध्ये. विकास करायला देत नाही. अच्छा. लेखी तक्रार वगैरे दिली का तुम्ही? दिले दिलेले आहेत ना? हां दिले. अजून काय सांगू इच्छिता तुम्ही? शिवसाहेबांशी वगैरे भेट झाली का तुमची? शिव मॅडमला भेटले का आपण? भेटले का? काय म्हटले मॅडम? अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित वगैरे करण्याचं काय आश्वासन वगैरे दिलं का त्यांनी? तसं काय दिलं नाही. बरं बरं, ठीक आहे. काय आपलं नाव काय? भुजंग हनवटे. अच्छा. तुम्ही सरपंच पुत्र का? हो. अच्छा. काय समस्या होती? ते कसं आहे, कल्लोरकर साहेबांनी आम्हाला निधी देत नाही, टक्केवारी मागतात. हं. आणि जे काम आले त्या कामाला म्हणतात तुमचं काम नाही, हं. असं म्हणतात आहे. अच्छा. किती वेळेस गेले ते त्यांच्याकडे भेटायला प्रत्यक्ष? 4-5 वेळेस गेले होते आम्ही. अच्छा. म्हणजे गेल्या म्हणजे वेळच देत नाही समजा तुम्हाला? हो. बोलण्यास टाळाटाळ करतात? हो, काय काय करतात, तुमची निधी नाही. हां, ते बाकीचे पाहिजे टेबलावरच आहेत. हं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कामासाठी जाता त्यावेळेस ते टेबलावर असतात का? नाही, नसतात. ते बिझीच राहतात जास्त फोनवरच. फोनवरच असतात? हां, म्हणजे काय टक्केवारी वगैरे मागत राहतात का दुसऱ्या कोणत्या पर्सनल कामामध्ये राहतात? ते काय त्यालाच माहीत माझं, पण ते ना टक्केवारी गावात गेलं तर एवढी टक्केवारी द्या, तुमचं काम नाही असं तसं म्हणतात. आणि ग्रामपंचायती सरपंचाची क्षमता बांधणी प्रशिक्षणमध्ये तर या पुस्तकामध्ये सांगितले तर 40 लाखापर्यंत निधी भेटते. अच्छा. गावाला 300च्या वर. 300च्या पुढे जर लोकसंख्या असेल तर 40 लाखाचा आहे. तर आमची 450 लोकसंख्या आहे. अच्छा. तुमच्या गावची समजा 458 लोकसंख्या आहे, हां, तर तुम्हाला आतापर्यंत किती मिळाला निधी? आतापर्यंत 20-25 लाखाचा निधी मिळाला. अच्छा. म्हणजे तुमच्यावर अन्याय झाला समजा. हो. जर समजा कल्लूरकर यांना जर टक्केवारी दिली असती तर जास्त काम मिळालं असतं असं वाटतं हा, तुम्हाला? तसंच वाटतंय. अच्छा अच्छा अच्छा. मग काय सांगाल तुम्ही आता पुढं, काय तुमचा निर्णय असेल? म्हणजे आम्हाला काय वाटतं, आम्हाला न्याय भेटावा. म्हणजे मागासवर्गीय सरपंच जर झाला तर असं जर होत असेल तर भविष्यात कसं सरपंचाला हे हो, तुम्हाला म्हणायचं की मागासवर्गीय व्यक्तींना प्रत्येक ठिकाणी अन्यायच केला जातो. हो. म्हणजे कोणता निधी असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जसा अन्याय होतो त्याच पद्धतीने इथं पण अन्याय केला जातो. मग एवढी टक्केवारी द्यायची कशी, हा प्रश्न तुमच्यासमोर गंभीर पडलेला आहे की बाबा हो. पैसे आणायचे कुठून आणि काम कसं करायचं आणि पैसे आणायचे कुठे, काम कुठे, किती करायचं, हां, त्याला किती द्यायचं, गावचा विकास कसा गावाचा विकास कसा होईल, मग लोक कसे बोलतील. मग अशा लोकांना काय धडा शिकवणार तुम्ही, अशा भ्रष्ट लोक अधिकाऱ्यांना? भ्रष्ट अशा लोकांना त्याची बदली करून दुसरीकडे हे करावं आणि चांगला हे नियुक्त करून कर्तव्यदक्ष हां, अधिकारी त्या ठिकाणी कर्तव्यदक्ष द्यावा. अधिकारी म्हणजे निवडावं. नॉन करप्टेड. हो. अच्छा. तुमची अशी मागणी? हो, अशी मागणी आहे. ठीक आहे. उपोषणाचं वगैरे काही नियोजन? हा, 26 जानेवारीला उपोषणला आमची बसायची आहे. समजा जर आम्हाला न्याय भेटला नाहीत तर अच्छा. हां, तसं आम्ही निवेदन दिलेले आहे. तसं निवेदनही तुम्ही दिलेलं आहे समजा हो. जिल्हा परिषदला, कलेक्टर साहेबांना? हो. चालते. धन्यवाद. काका आपलं नाव काय? किशन पुल्ली खानवटे. अच्छा. हनुमटे. आपण कोण आहेत सरपंचाचे? मी पती आहे. पती आहेत का? सरपंच पती? हो, अच्छा. सदस्य आहो साहेब. ग्रामपंचायतीचे सदस्य. बरोबर. काय समस्या होती जिल्हा परिषदला, काय तक्रार होती आपली? साहेब हे कामासाठी दिल्या होत्या तरी ते टक्केवारी जास्त मागू लागली आम्हाला. अच्छा. कोण मागू लागले? कल्लूरकर साहेब. अच्छा. हां बिंदास तुम्हाला प्रत्यक्ष मागितले की हां, प्रत्यक्ष मागितलं लागली. काय आरोप करताय तुम्ही? नाही आरोपच करते हो. हां हां. कोण्याही कामाला गेले की टाळाटाळ करा. अच्छा अच्छा. हां. म्हणजे एक काम एका वेळेस केलं नाही त्यांनी? हो म्हणजे जाणून बुजून त्रास दिला त्यांनी? हो, जाणून बोललो. हे मागासवर्गीय आम्ही हा म्हणून अच्छा त्याच्यासाठी आम्हाला असे केले. अच्छा. हो. मग शिव मॅडमकडे काय आपण जाऊन स्वतः प्रत्यक्ष वगैरे भेट वगैरे घेतली का? आधी जी शेड मॅडम होती त्याच्याकडे गेले होते. त्यांच्याकडे आधी गेला होता तुम्ही? मग आता काय मागणी आहे तुमची? कल्लूरकर त्याची बदली करा साहेब, कल्लूरकर साहेबांची. अच्छा. नाही, बदली म्हणजे शिव मॅडमला विनंती करणार की तुम्ही बदली, त्यांचा टेबल तो बदलला पाहिजे. हो की. येणारे जे मागासवर्गीय आहेत, संपत असतील, त्यांची म्हणजे हेळसांड होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये, हो, बरोबर. हे एक समजा भविष्यामध्ये एक पारदर्शकता यावी म्हणून तुम्ही तक्रार वगैरे दाखल केलेली आहे. हो. बरं.
अशा पद्धतीने जिल्हा परिषदमध्ये टक्केवारीशिवाय कामं केले जात नाहीत का? हो ना साहेब, हम्म. पुढे का मला टक्केवारी घेते तिथे, टक्केवारीशिवाय कामच नाही, कामच होत नाही टक्केवारीशिवाय. म्हणजे अधिकारी झाले मालामाल आणि हो. सरपंच झाले कंगाल, हां, असंच म्हणावं लागेल. डायरेक्ट पैसा आहे तोच काम आहे साहेब. अच्छा. हम्म. अच्छा, काय सांगू शकाल तुम्ही आता? काय जनतेला काय सांगायचं तुम्हाला? काय सांगा साहेब, आता हे टक्केवारी कोणी हे साहेब लोक मागू न हम्म. सरासर काम द्या, काम सरळ व्हा, आता आमचं म्हणणं असं आहे. अच्छा कोणी गेले काय गेले टक्केवारी दिल्याशिवाय कामच देत नाही. अच्छा. हां, आता काय काम काय करावं ते टक्केवारी कसं द्यावा. टक्केवारी किती घेतात बरं असं? किती? 15%, 20% मागतात. 20%. हां, 20% मागतात, कोणी 15% दे म्हणतात. म्हणजे आता गावात काय काम करावं कसं? आता काम करायचं आणि यांना टक्केवारी द्यायची. हां, सांगा की आता टक्केवारी तुम्हाला दिल्यावर काम काय करावं. अच्छा. म्हणजे शासनाला सांगा, मुख्यमंत्री साहेबांना, की बा अशा हो. पद्धतीचा भ्रष्टाचार केला जातो. हे पत्रगित्र दिलं असेल साहेबांना. पत्र वगैरे दिले का? हां, तुमची यशोदाकडून ट्रेनिंग वगैरे झाली, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? म्हणजे लोकसंख्या 301च्या पुढे असेल तर त्या 40 ठिकाणी लाख 40 लाख रुपये रुपये निधी दिला पाहिजे, हां, 40 लाख. असं शासन सांगते. हां, पण आतापर्यंत किती दलित वस्तीचा निधी आला तुमच्याकडे गावामध्ये? एकही नाही आमच्याकडं. आला एक आला का? हां, 30-35 आला असेल म्हणजे. अच्छा. 25-15 आला? हो, किती? 25-15. 25-15 आला. हो. अच्छा. अजून काय करणार जर समजा हे न्याय मिळाला नाही तर काय उपोषण वगैरे करायचं असं नियोजन आहे का? हां, उपोषण बसत्या. 26 जानेवारी हां, 26 जानेवारी. म्हणजे प्रजासत्ताकाच्या दिनी तुम्ही उपोषणाला बसून हो. कल्लूरकर यांचा टेबल बदलावा अशी हां, तुमची इच्छा आहे? हो साहेब. ठीक आहे, धन्यवाद. बरं. आमच्या समाज साधना न्यूज चॅनेल संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. बरं.